महाराष्ट्रामध्ये खूप दिवस स्वतःचा प्रभाव ठेवून असणारा शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रामध्ये फोपावला आणि जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांचा प्रभाव होता। तोपर्यंत भारतीय जनता पार्टी त्यांच्यासोबत युतीमध्ये राहिली। बाळासाहेब गेले आणि वाटत नव्हतं ते होऊन गेलं। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या हातामध्ये शिवसेना गेल्यानंतर शेवटी भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या मध्ये मिठाचे खडे पडले आणि युती तुटली। पण त्यानंतर मोदींचा उदय झाला आणि मोदींचा उदय नुसता झाला नाही, तो असा काही उदय झाला की आता भारतीय जनता पार्टीला सत्ता सोडवेनाशी झाली आहे। अर्थात यावेळेला पुन्हा एकदा अब की बार मोदी सरकारचा नारा त्यांनी दिल्यानंतर महाराष्ट्रातली स्थिती त्यांच्या अनुकूल जात नाही हे लक्षात आल्यानंतर ते पुढे आता काय करतील असे प्रश्न लोकांच्या मनात पडले होते। आणि लोकांच्या मनात या पडलेल्या प्रश्नांचं उत्तर त्यांनी दिलं तर कसं दिलं? आधी दिलं एकनाथ शिंदे, नंतर दिलं अजितदादा, त्यानंतर आता दिलंय अशोक चव्हाण आणि यापुढे अजूनही एक उत्तर द्यायच्या तयारीमध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे। अर्थात फार कोड्यात टाकत नाही, पण तुम्हालाही सगळ्यांना माहितीच आहे गेल्या 2-3 दिवसांपासून आपल्याला ऐकायला मिळतंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात राज ठाकरे यांचा पक्ष भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात आहे। त्यांच्यासोबत युतीची शक्यता त्यांची जास्त दृढ झाली आहे। आता ही शक्यता दृढ होण्यामागची नेमकी काय काय कारणं आहेत हे आपण हल्लीच्या राजकारणात न विचारलेलं बरं। म्हणजे असं आहे बघा की ज्याच्या मनात आलं त्याने त्याच्यासोबत युती करावी। शेवटी राजकारणामध्ये शरद पवार सांगतात तसं सत्ता हे अंतिम उद्दिष्ट असतं, या न्यायाला सगळेच जगलेले आहेत। शेवटी असं म्हणणारे सगळेच लोक शरद पवारांना जाऊन नाव ठेवतात खरं, पण शरद पवारांनी आयुष्यभर जे शिकवलं त्यापेक्षा वेगळं कुणीही काही वागताना महाराष्ट्रात दिसत नाहीये। आणि म्हणून शिंदे, अजित पवार आणि त्यानंतर अशोक चव्हाण मार्गे आता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दारात उभी आहे। अर्थात याला कारणही तसंच आहे। कारण असं आहे की मराठवाड्यामध्ये अशोक चव्हाणांचा प्रभाव आहे म्हणून अशोक चव्हाणांसोबत युती केली। पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचा प्रभाव आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातून अजित पवारांना उचललंय। त्यासोबतच शिवसेना हा आपला सोबतचा पक्ष आपल्या सोबत नाही, पण शिवसेनेची ताकद आपल्याला हवी आहे म्हणून गुवाहाटी गोवा मार्गे मुंबईत येऊन 40 जणांना घेऊन एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री त्यांनी बनवलंय। पण एवढं सगळं असताना सुद्धा मुंबईमध्ये मात्र अजूनही भारतीय जनता पार्टीला तुटीचं राजकारण दिसत आहे। आता या तुटीच्या दिसलेल्या राजकारणाला तोड नेमका काय असू शकेल? तर तोड असू शकेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना। अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक कोर असा वोटर आहे जो मुंबईच्या सबर्बन भागांमध्ये आणि कोर मुंबईमध्ये आजही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी आहे। हा मतदार त्यांना विजयापर्यंत घेऊन जरी जाऊ शकत नसला तरी कुणाला तरी विजयी बनवण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं आहे। आता प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी जर ह्या सगळ्या लोकांसोबत अर्थात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि या मंडळींसोबत येणार असेल तर मग अशा वेळी ती तूट कशी भरून काढायची याचा विचार भारतीय जनता पार्टी करते आहे। आणि म्हणूनच आता मुंबई आणि आसपासच्या प्रदेशामध्ये ज्या पक्षाचा चांगला प्रभाव आहे अर्थात नाशिक, पुणे, मुंबई या सबर्बन एरियाजमध्ये सुद्धा बऱ्यापैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फॉलोअर्स आहेत, कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा एक मतदार वर्गसुद्धा आहे जो मतदार महाराष्ट्रामध्ये जे तुटीचं राजकारण भारतीय जनता पार्टीला दिसतंय ते भरून काढण्याची शक्यता आहे। अर्थात ही सगळी युतीची घोषणा झाल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल का? तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका। राज ठाकरे आणि त्यांच्या भूमिका याबद्दल महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले। त्या वेळेला त्या गोष्टींना उत्तरं राज ठाकरेंनी दिली खरी, पण तरीही राज ठाकरेंनाच नेमकं का नाव ठेवायचं? अहो जर सगळ्यांनीच सोडल्या असतील तर मग राजकारणामध्ये एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह वॉर आणि पुढे पॉलिटिक्स जोडायला काय हरकत आहे? अहो बेरजेचं राजकारण आपण शिकवत आलो नाही का? मग या बेरजेच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जर सोबत घेतलं तर याला पुन्हा एकदा इन्क्लुसिव्ह पॉलिटिक्स असं एक गोंडस नाव नाही का आपण देणार? अर्थात भारतीय जनता पार्टीच्या फेवरमध्ये मी बोलतोय किंवा विरोधात बोलतोय असं अजिबात नाही, पण हल्ली महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकारणी यांच्यावरती हसूनच बोलावं लागतं। कोण कधी काय करेल याचा काही नेम नाही, पण तुमचं आणि आमचं प्रेम काही सेम नाही असं म्हणण्यातली ही सगळी गत आहे। अहो महाराष्ट्र कुठे न्यायचा हे नेत्यांनी जरी ठरवायचं असलं तरीसुद्धा या विकासाची दोरी मतदानाच्या रूपाने तुमच्या आणि माझ्या हातात आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही। आणि म्हणूनच पुन्हा एकदा महाराष्ट्राला
एका नवनिर्माणाच्या दिशेने भारतीय जनता पार्टी मनसेच्या सोबतीने घेऊन जाऊ शकते का, हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. अगदी सेम टू सेम न्यूज चॅनलसारखं वाटतंय, पण हरकत काय? आम्ही त्यांची कॉपी केली काय किंवा तुम्ही आमची कॉपी केली काय? शेवटी मनातले बोल सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद.